तर जे महाराष्ट्र भावानं आज आम्ही चाललो होतो खडकीला, कारण आज दावल मलिक यांची यात्रा होती आणि आपल्यापाशी ही आपली जुनी गाडी होती, त्यामुळे आम्ही हेच गाडी घेऊन चाललो होतो. तिथं खरं काम म्हणजे महेशचं होतं, कारण यांच्या पाहुण्याचं बोकुड होतं, त्यामुळे आम्ही तिथं खायला चाललो होतो. आणि मी तर त्या यात्रेला पहिल्यांदा चाललो होतो, कारण पहिले कधी मी गेलो नव्हतो, त्यामुळे आता आपल्याला ती यात्रा बघायचं आहे. आपल्या गाडीत पेट्रोल नव्हतं, त्यामुळे आम्ही पंपावर आलो आणि पेट्रोल का मी टाकणार नव्हतो, कारण मलाच मह्या घेऊन चाललं होतं, त्यामुळे पेट्रोल मह्याला टाकायला लावलो. नंतर तिथून आलो लोकेशनवर. आल्याबरोबरच गर्दी दिसली. गाडी पार्किंग लावून आम्ही चालत चाललो होतो, कारण गर्दी असल्यामुळे मध्ये गाडी घेऊन जाता येत नाही, त्यामुळे आम्ही सगळं चालत चाललो होतो. इथं आल्याबरोबरच गळ्यात गळ्या घातले आणि तिने का पुढे सोडत नव्हतं आणि महेश का तिला पैसे देत नव्हतं. शेवटी तिने आला माझ्यापाशी. आल्याबरोबर मला डोक्यावर हात ठेवलं आणि पैसे द्यायचं म्हणून मागं लागलं, त्यामुळे खिशातून पैसे काढून तिला दिलो, कारण तिने पण तिच्या पोटासाठी करते, त्यामुळे मागचा पुढचा का विचार केला नाही आणि आपल्याला पण त्याचं पुण्य भेटेल, त्यामुळे पैसे देऊन तिथून मी निघालो. मी ब्लॉक करतो माझ्या मागे 2 पोरं येत होते, ते मला माहित पण नव्हतं. नंतर तिने माझी आयडी वगैरे घेतली, कारण पब्लिक मध्येच मी ब्लॉक करत होतो. आणि हे आहे दावल मलिक यांचं दर्गा, पण आम्ही आताच दर्शनला जाणार नव्हतो. नंतर महेशच्या पाहुण्याशी येऊन बसलो, कारण फक्त फिरून आमचे पाय दुखत होते, त्यामुळे आम्ही थोडं सावलीत येऊन बसलो. आणि नंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो, कारण महेशला आईस्क्रीमच खायचं होतं. नंतर आम्ही पायनॅपल खायला आलो, कारण आता थोडं गोड गोड खायचं होतं. नंतर पायनॅपल हातात घेतलो, खाणारच होतो, पण तेवढं ते आजी आले, पण हिनं द्यायला माझ्यापाशी पैसे नव्हते, त्यामुळे ह्यांना मी पायनॅपल दिलो. भावानो मी काय खाल्लं नाही, कारण ते आजी पैसे मागत होती आणि माझ्यापाशी काय पैसे नव्हते, त्यामुळे मी काय खाल्लं नाही, देऊन टाकलं. जाऊ द्या. आणि समोर आल्यावर अजून एक जण भेटलं, त्यामुळे हिंडा पण पैसे देऊन टाकलो, कारण मला कोणाचं मन नाराज करू वाटत नाही. तर आज समाजावाले झाले, तर ज्या दिवशी माझ्यापाशी पैसे आहेत तेव्हा तर लई करीन, पण आता सध्याला माझ्यापाशी पैसे नाहीत. आणि हे कसं आहे, विषय जरा वेगळं आहे. आज समाजावाले गेली दोघांना मी दिलो आज खायला, पण पैसे अजून नाहीत माझ्यापाशी, आता नाही देणार कोणाला. नंतर अजून आमच्या समोर आलं, का लोकांना पुढे जाऊ देत नव्हतं, येईल ते माणसाला उभा करत होतं. नंतर आपला समय पण तिथंच होतं, त्यामुळे समयाने मी फिरायला गेलो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सांगा. तर भेटू मित्रांनो दुसऱ्या ब्लॉग मध्ये.